यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून नगराध्यक्ष आणि 58 नगर परिषद सदस्यांच्या निवडीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। शहरात एकूण 2,32,315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीसाठी शहरात 248 मतदान केंद्र उभारली जाणार असून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 11 संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे। निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर योगेश देशमुख आणि मुख्याधिकारी शुभम क्यातमवार उपस्थित होते। नगर परिषद निवडणुकीसाठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ 9 इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे। मात्र अद्याप एकाही उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष अर्ज सादर केलेला नाही। नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करणं बंधनकारक आहे। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल। यवतमाळ नगर परिषदेतील 29 प्रभागांमधून होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 2,32,315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये 1,16,245 पुरुष, 1,16,046 महिला आणि 24 इतर मतदारांचा समावेश आहे। निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुमारे 2,500 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत। निवडणूक अधिकारी गोपाल देशपांडे यांनी सर्व उमेदवार, पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांना आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली। यवतमाळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची घोषणा झालेली आहे। 10 तारखेपासून नामनिर्देशन पत्र सादर करणे सुरू झालेले आहे। नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सादर करायचं आहे। त्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर असणार आहे। 17 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील। त्यानंतर 18 तारखेला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल। छाननीच्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जर अपील नसेल तर 21 तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि अपील असेल तर 25 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र वापस घेऊ शकतात। त्यानंतर 26 तारखेला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे आणि उमेदवारांची अंतिम यादी देखील त्यावेळेस फायनल केली जाईल आणि 2 डिसेंबरला मतदान प्रत्यक्षात सुरू केलं जाईल। सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे आणि 3 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल। मतमोजणीची प्रक्रिया ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धामणगाव रोड यवतमाळ या ठिकाणी केली जाईल। त्या ठिकाणी EVMची स्ट्रॉंग रूमसुद्धा आहे आणि नॉमिनेशनची प्रक्रिया ही SDO ऑफिसमध्ये चालेल। या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान संपूर्ण जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणी कामावरती नेमलेला आहे। यवतमाळ नगर परिषद ही खूप मोठी नगर परिषद आहे, अवर्ग नगर परिषद आहे। एकूण 2,32,315 एवढे मतदार आहेत आणि एकूण 248 मतदान केंद्र या पूर्ण नगर परिषदेमध्ये आहेत। नगर परिषदेचं निवडणुकीचं पूर्ण कामकाज करण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभम क्यातमवार, मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ हे आहेत। त्याचबरोबर योगेश देशमुख, तहसीलदार यवतमाळ हे देखील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेवरती लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी पथकं देखील बनवण्यात आलेली आहेत। 4 SST बनवलेल्या आहेत, 6 फ्लाइंग स्क्वॉड यांची नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे, अकाउंटिंग टीम आहे। माझं तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवावा, मतदान करावे व आपला अधिकार बजवावा। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास ताबडतोब आमच्या निदर्शनास आणून द्यावे। आपण आदर्श आचारसंहितेची उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई यावेळेस केली जाणार आहे।